वानरलिंगी सुळका पाहता क्षणी छातीत धडकी भरावी अशी टोकदार उंची। जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम अशा घाटघर गावाजवळ शेजारीच किल्ले बावधन। आणि नाणेघाट हा 2000 वर्षांपूर्वीचा प्रसिद्ध घाटही। मात्र कातळारोहणाच्या अवघड श्रेणीमुळे वानरलिंगी हा सुळका गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान ठरलाय। 1983 मध्ये मुंबईतील एका संस्थेने पहिल्यांदा या सुळक्यावर यशस्वी चढाई केली आणि गिर्यारोहकांना कातळारोहणासाठी एक नवा मार्ग खुला झाला। या सुळक्यावर जाण्यासाठी नैऋत्य दिशेकडून एकच कातळारोहण मार्ग आहे। तसंच वानरलिंगी सुळक्यावरून जीवधन किल्ल्यावर व्हॅली क्रॉसिंग देखील केलं जातं। आजवर या ठिकाणी अनेक मोहिमा झाल्या आहेत, मात्र त्यापैकी काही कातळारोहणाची अवघड श्रेणी आणि सुळक्यावरील बोल्ट्सची दुरावस्था यामुळे पूर्ण होऊ शकल्या नाहीत। डिसेंबरला मी स्वतः मदनचा किल्ला क्लाइंब केला आणि त्याच्यानंतर परत फेब्रुवारीमध्ये कळकराचा सुळका क्लाइंब केला। त्यावेळेस मला याचं महत्त्व लक्षात आलं या बोल्टिंगचं, आणि त्यावेळेस मग विचार पक्का झाला की हे खूप महत्त्वाचं आहे सेफ्टीच्या दृष्टीने आणि आपण हे केलं पाहिजे। आणि त्यावेळेस मग आमची पावलं त्या दृष्टीने पडायला सुरुवात झाली आणि मग त्यांच्या काही टेक्निकल अडचणीमुळे म्हणजे ड्रिल मशीन वेळेत येत नसल्यामुळे तो प्रोजेक्ट पुढे चालला होता। शेवटी त्याची डेट फायनल झाली 11 ते 16 मार्च, आणि मग त्यात जेवढा काही वेळ आम्हाला अवेलेबल होता साधारणतः 15 ते 20 दिवस, त्यास आम्ही मनाचा हिया केला आणि ठरवलं की आता करायचंच आहे। आता नाही केलं तर परत कधी नाही, कारण एकदा उन्हाळा संपला की मग हा प्रोजेक्ट डायरेक्ट आपल्याला पावसाळ्यानंतर करायला लागणार आणि मग हा जो फेस आहे अवघड तो डायरेक्ट डिसेंबरमध्ये लोकांना ओपन झाला असता। तोपर्यंत या किल्ल्यावर किंवा या वानरलिंगी सुळक्यावर जे लोक ऍक्टिव्हिटी करणार त्यांच्या दृष्टीनं हा अजिबात सेफ नव्हता आणि एखादा ऍक्सिडेंट होऊ शकला असता, तर तो होऊ न देणं हे आमच्या हातात होतं आणि म्हणून आम्ही पटापट पावलं उचलायला सुरुवात केली। त्यामुळे सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह आणि गिरीदर्शन ट्रेकिंग क्लबच्या सदस्यांनी वानरलिंगी रिबोल्टिंगचं काम हाती घेतलं। त्यानुसार मोहिमेच्या पूर्वतयारीला ऑक्टोबर पासून सुरुवात करण्यात आली। नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी करण्यात आली आणि 11 ते 16 मार्च हा कालावधी रिबोल्टिंगसाठी निश्चित करण्यात आला। यातल्या प्रत्येक दिवसाचं योग्य नियोजन करण्यात आलं होतं। मोहिमेसाठी दोन्ही संस्थांच्या सदस्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या करण्यात आल्या होत्या, त्यांच्यात कामांची विभागणी करण्यात आली होती। त्यानुसार पहिल्या दिवशी सर्व सदस्यांना जीवधन किल्ल्यावरील कोकण दरवाजा जवळच्या कातळावरील वाटेवर बोल्ट मारण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। आणि दुसऱ्या दिवसापासून ऑपरेशन वानरलिंगी रिबोल्टिंग मोहीम सुरू झाली। प्रथम वानरलिंगी सुळक्याच्या माथ्यापर्यंत यशस्वी चढाई करण्यात आली आणि कातळारोहण मार्गावरील सर्व स्टेशनवर नवे बोल्ट मारून ते सुरक्षित करण्यात आलं। माथ्यावर व्हॅली क्रॉसिंगसाठी खास बनवलेले 18 सेंटीमीटर लांबीचे बोल्ट मारण्यात आले, तर सुळक्यावर एकूण 62 बोल्ट्स मारण्यात आले। त्यात एकूण 4 स्टेशन्स आणि माथा अशा टप्प्यांवर प्रत्येकी 2 बोल्ट्स मारण्यात आले। प्रत्येक टप्प्यातलं अंतर 25 मीटर इतकं आहे। त्यानंतर तिसऱ्या दिवशी पूर्ण सुळक्यावर मारलेले बोल्ट्स योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने मारले आहेत किंवा नाहीत याचीही खात्री करण्यात आली। मोहिमेच्या चौथ्या दिवशी जीवधन किल्ल्यावर घाटघर बाजूने जाणाऱ्या दिशेला आणि कोकण दरवाजाच्या वाटेवरही बोल्ट्स मारण्यात आले। जीवधन किल्ल्यावरून वानरलिंगी सुळक्यावर जिथे व्हॅली क्रॉसिंग केलं जातं त्या जागेवर सुद्धा बोल्ट्स मारण्यात आले। आता वानरलिंगी सुळका आणि जीवधन किल्ला गिर्यारोहणासाठी एकदम सुरक्षित बनलाय। रिबोल्टिंग मोहिमेमुळे गिर्यारोहकांना या सुळक्यांवर चढाई करताना आता जीव धोक्यात घालावा लागणार नाही। सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह आणि गिरीदर्शन ट्रेकिंग क्लब या दोन्ही संस्था गेली काही वर्ष गिर्यारोहणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत। रिबोल्टिंगच्या या मोहिमेत या दोन्ही संस्थांच्या 30 सदस्यांनी सहभाग घेतला होता। बेसिकली महाराष्ट्रामध्ये क्लाइम्बिंग आता हळूहळू लोकांमध्ये प्रचलित होतंय की आता लोकांना क्लाइम्बिंगची पण ट्रेक बरोबर गोडी निर्माण व्हायला लागली आणि इथे आम्ही पूर्ण वानरलिंगी सुळक्यावर एकूण 62 बोल्ट मारले, ज्यामध्ये 4 स्टेशन आणि 1 समिट आहे।
तर समिटवर सुद्धा आम्ही 2 व्हॅली क्रॉसिंगसाठी मोठे 18 सेंटीमीटरचे बोल्ट्स मारले, जेणेकरून जे लोक जीवधन किल्ल्यावरनं वानरलिंगीमध्ये व्हॅली क्रॉसिंग करतात तर त्यांना त्या बोल्टचा वापर करता यावा आणि जे ती ऍक्टिव्हिटी करतील तर ती सेफ व्हावी, असं मुख्य उद्दिष्ट आहे. त्याबरोबर आम्ही जीवधन किल्ल्याला पण बोल्ट्स मारले, जिथे जिथं अवघड पॅचेस आहेत जीवधन किल्ल्यावर राहणार, एक घाटघरगडची वाट आणि प्लस दुसरी कोकण दरवाजाची वाट, तर तिकडे पण आम्ही 6 आणि 4 अशा पद्धतीनं बोल्ट मारले. आणि शिवाय व्हॅली क्रॉसिंगचा जो सेटअप करतात जीवधन किल्ल्यावरनं त्या ठिकाणी आम्ही 5 बोल्ट्स मारलेले आहेत. आणि यातनं अपेक्षा अशी आहे की जे नवे रॉक क्लाइंबर्स तयार होतात आपल्या इथे, काही लोक असे असतात की ज्यांना करायची इच्छा असते पण तिथं मारलेले बोल्ट हे बेसिकली सेफ नसतात आणि मग त्यांना स्वतःच्या जीवाशी खेळायचं धोका पत्करायचा नसतो. आणि आता जर हे बोल्ट मारले तर त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की अरे हां, मी ज्या बोल्टवर माझी क्यूडी टाकतोय किंवा माझं इक्विपमेंट लावतोय ते सेफ आहे, त्याचं लाईफ 50 वर्ष आणि ते 3000 kg पर्यंत वेट करू शकतात. हा जर कॉन्फिडन्स त्यांच्या आला तर ते नवे रूट ट्राय करतील आणि आपल्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये बरेचसे क्लाइंबर्स तयार होतील. या मोहिमेसाठी बनवण्यात आलेले बोल्ट्स आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. या बोल्ट्सचं आयुष्य 50 वर्षांचं आहे आणि विशेष म्हणजे एक बोल्ट तब्बल 3000 किलो वजन पेलू शकतो. म्हणजे सह्याद्रीमधील एखादा कातळारोहण मार्ग हे बोल्ट मारून सुरक्षित केला तर 50 वर्ष गिर्यारोहकांचा जीव सुरक्षित राहील याची खात्री आहे. चला तर मग तुम्ही सज्ज व्हा वानरलिंगी आणि जीवधन किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी. मयुरेश कोंडूर, स्टार माझा, पुणे. पुणे दिनांक